आणि एसटी बस अपघातामधील बेपत्ता प्रवाशांच्या शोधासाठी नातेवाईकांची अपघातस्थळी गर्दी पाहायला मिळाली। प्रशासनाकडून अपेक्षित मदत मिळत नसल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे। जळालेल्या बसमध्ये अजूनही काही मृतदेहांचे अवशेष असण्याची शक्यता आणि पाचोऱ्यामध्ये चारुदत्त पाटील आई-वडिलांच्या शोधासाठी घटनास्थळी दाखल झाल्या। अनेक कुटुंबियांकडून हरवलेल्या नातेवाईकांचा सध्या शोध सुरू आहे। अपघातग्रस्त आणि बेपत्ता प्रवाशांची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। नातेवाईकांमध्ये प्रचंड चिंता, अनिश्चितता आणि संतापाचं वातावरणही आहे। मृत आणि जखमींची अधिकृत माहिती मिळण्याची प्रतीक्षा। माझे आई वडील जामनेर सुरत बसमध्ये येत होते, पण अजून पण मिसिंग सर्व ठिकाणी शोध लावला, पण प्रशासन त्याची काही मदत करत नाही। गुजरात पोलीस पण नाही, कुठेच काही सहाय्य देत नाही। फक्त DNA घेतला, त्याचा पण अजून काही रिपोर्ट नाही। खूप गंभीर येते, पण ते बोलले होते गाडी फास्ट वेगाने येते, तिकडनं 2.5 ते 3 तासामध्ये त्यांनी नवापूरचं अंतर कव्हर केलेलं होतं। व्यारापर्यंत आल्यावर लास्ट कॉल माझा व्याराला झाला होता। व्यारानंतर संपर्क पूर्ण तुटलेला आहे माझा। अजून पण शोधतोय, काल पण मला कोणी उत्तर दिलं नाही, आज पण उत्तर दिलं नाही। लिस्टमध्ये नाव नाही एवढंच सांगितलं जातं। लवकरात लवकर मला DNA रिपोर्ट मिळावे आणि आयडेंटिफाय व्हावं की काय आहे काय नाही, मला कल्पना व्हावी।